मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय होणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत तरी, खरं म्हणजे कधी कधी लोक कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सोबत कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर याचा वाजवला बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदुराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे, तो ब्रँड होता। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। आणि म्हणून भारतीय देशामध्ये आमची परंपरा बघा, या ठिकाणी कार्यकर्ता अमित साटम हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष, लोढाजींनंतर लोढांचा अध्यक्ष झाला नाही, शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही, साटम हा या ठिकाणी अध्यक्ष झाला। ही भारतीय जनता पक्षाची परंपरा, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे जनतेतनं तयार होतं। त्यामुळे आमच्याकडे चहा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो, असा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला कोणी सांगू नये, या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। काही उचकते रोज सकाळी उठून प्रश्न विचारतात, पण अशा उचक्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेने 24च्या विधानसभेमध्ये दिलं। आणि मुंबई याचं उत्तर सातत्याने 2014, 2020 आणि 2024च्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिलं। मुंबई ही भाजपची, मुंबई ही महायुतीची, मुंबई भाजपा शिवसेना महायुतीची। शिवसेना म्हणजे कोणती? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। शिवसेना ज्याचे प्रमुख आता कोण आहेत? एकनाथराव शिंदे। सत्ता तुम्ही हातामध्ये ठेवली, या मुंबईची काय अवस्था केली। आज मुंबई जी आर्थिक राजधानी आहे, ज्या मुंबई 2000 सालापर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं, कसं 2000 सालानंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही, परिणाम असा झाला ऍट द कॉस्ट मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं, या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं। आज IT कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले। पण बंधू भगिनींनो, चिंता करू नका, गेल्या 10 वर्षामध्ये जींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही, ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही केलं। आज देशाचे टेक्स्टाईल आता मुंबई आणि हैदराबाद मध्ये नाही, आज बंगलोर आणि हैदराबाद नाही, तर ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि पुढचं जे रेव्होल्यूशन आहे या देशामध्ये येणार डेटा सेंटरचं, आज मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षात या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये, एका दशकामध्ये काही सुधारणा केल्या। आज भारतामध्ये डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली, त्याची 60% कॅपॅसिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे। पुढचं जे रेव्होल्यूशन आहे आर्टिफिशियल क्वांटम कम्प्युटिंगचं, ते रेव्होल्यूशन मध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र असेल। आणि पुन्हा एकदा मुंबईला 30 पोझिशन, तेच स्थान परत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। आज आपण तो मगाशी अमित साटम म्हणाली गोष्ट खरी आहे,
हे प्रकल्प आहेत, या एकाही प्रकल्पाची संकल्पना माझी नाही। हे सगळे प्रकल्प 30 वर्ष 40 वर्षापूर्वी संकल्पित झाले, पण दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता होती स्वप्नही बघता येत नव्हते आणि स्वप्न पूर्ण तर करताच येते, त्यामुळे यातलं एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत। हा कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं बीडी मुंबईची जी आपली सबर्बन रेल्वे आपली लोकल आहे, मी मोदी सरकार मानेन या लोकलच्या दरवाजातनं पडून कित्येक लोक आणि दरवेळेस चर्चा व्हायची की याच्यावर काय उपाय आहे, उपाय होत नव्हता। आता मोदी सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही आणणार बंद दरवाजाच्या ट्रेन आणणार, एसी ट्रेन आणणार, म्हणजे जसं आपण मेट्रो मध्ये फिरतो मेट्रो सारखीच ट्रेन लोकलला असेल, पण तिकीट मात्र वाढणार नाही। आज जे तिकीट आहे त्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी ही एसी ट्रेन, ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही, ती खुर्ची कार्यकर्त्याला मिळेल, ती खुर्ची मुंबईकरालाच मिळेल, ती खुर्ची मुंबईचं हितच मिळेल। मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गदारोळ बाहेर काढणारा व्यक्तीच आता मुंबईचा महापौर होईल, हा मी तुम्हाला देतो। खरं म्हणजे जर यांना आम्ही पडला तर हे उत्तर देऊ शकत नाही असते। या कोविडच्या काळामध्ये सामान्य माणसं मरत होती, ज्यावेळी सामान्य माणसांना बेड मिळत नव्हती, जेव्हा त्यांना होत नव्हतं, ज्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली महानगरपालिका, ज्या महानगरपालिकेचे 70,000 कोटी रुपयाच्या ठेवी, त्या महानगरपालिकेकडनं केवळ एवढीच अपेक्षा केली होती, तेव्हाच्या सत्ताधाऱ्या एवढीच अपेक्षा केली होती, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या, सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या, त्याला बेड उपलब्ध करून द्या। पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली। मी म्हणत नाही, तुम्ही ईडीची चार्जशीट बघा, जे त्यांना डॉक्टर दाखवलं, जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं, नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये त्या टिकले आणि परिणाम काय झाला, माझा आम मुंबईकर हा पटापटा त्या ठिकाणी मेला। अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला। मेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला। कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? हे कफन चोर यांनी कफन मध्ये चोरी केली, हे कफन चोर कोणच्या तोंडानं मुंबईला येत आहेत हा माझा सवाल आहे। आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही आहे, मी तुती करण्याकरता आलो आहे। आता मुंबईमध्ये आपल्या घरी जायचंय, आपण काय केलं हे सांगायचंय, यांची कर्तूत सगळ्यांपुढे आणायची आहे आणि एकदा यांची कर्तूत लोकांपुढे आली तर आपल्याला मतही मागण्याची आवश्यकता नाही, लोक यांना घरी शिवाय राहणार नाहीत।